हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर मला इन्स्टाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट येतात की ताई तुझ्या घराचं काम पूर्ण झालं का. तर चला म्हटलं त्याच्यावर तुम्हाला एक ब्लॉग बनवते, पूर्ण घराचा ब्लॉग बनवते आणि काय काय कामं झाले ते सुद्धा दाखवते. तर ते बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला दाखवते. तर चला तुम्हाला दाखवते. तर आधी इथं बाहेरचं बघून घ्या. किचनच्या बाहेरचं इथं डिझाईन काढायचं चाललेलं आहे आणि त्या साईडला पण दोन साईडला ही डिझाईन येणार आहे मस्त अशी. आणि आता बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला मेन दरवाजापासून, कारण फ्रंट कॅमेरा असेल तर नीट कळत पण नाही आहे कोणती जागा कुठे परत दरवाजा कोणत्या साईडला. तर बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. तर बघा, हा आहे मेन डोअरमधून इथे एंट्री होणार. हा आहे हॉल. तर हॉलमध्ये आता काय काय कामं काल केले तुम्हाला दाखवते. इथे बघा, लाईटचे जे पॉईंट असतात जे बोर्डर तर ते पॉईंट काढाय चालले होते काल. बघा इथे काढलाय, ह्या साईडला एक काढलेला आहे, ह्या खिडकीपाशी एक आणि इथे मेन पशी एक. म्हणजे ह्याच्यात सगळे लाईट ह्याच्यात मेन असणार आहे, त्याच्यामुळे इथे मोठं काढलेलं आहे बोर्ड. इथे देवघर आहे, देवघराला पण इथे काढलेलं आहे बघा बोर्ड. तर लाईटचं काम काय सगळीकडचं झालेलं नाही. इथे बघा खिडक्यांना ग्रिल पण बसवून घेतलेले आहेत आणि सगळ्या खिडक्यांना नाही घेतले कारण ते वल्ल बांधकाम होतं त्यावेळी. बघा त्याच्या लाकडं असतात त्याची ते लावलेली वल्ल बांधकाम असल्यावर ते काढलेलं नाही आहेत, त्याच्यामुळे मग सगळं झालेलं नाही. इकडे एक लाईटचा बल्बाचा एक पॉईंट आहे, इकडे पण आहे फॅनचं, परत ते सगळ्याचं पॉईंट. ग्रिल बघा कसे छान वाटतात का, डिझाईन त्याची छान वाटते का. तर ही डिझाईन माझ्या ह्याने घेतलेली मी, म्हणजे मला ही डिझाईन आवडली. त्यांनी खूप डिझाईन पाठवले होते, तर ते बोलले तुम्हाला कोणती पाहिजे ती सिलेक्ट करा. तर मला ही डिझाईन आवडली ग्रिलची, म्हणून मग मी ही सिलेक्ट केली. छान वाटते का ती पण सांगा. तर तुम्हाला आता दाखवते किचनमध्ये. ही साईड इकडे जिना आहे वर जायचा, ते दाखवते तुम्हाला. आधी खालची जे ते दाखवते. तर बघा, हे आहे किचन ह्या साईडला येणार आहे. इकडे पोटमाळा काढलेला आहे वर आणि ह्या पण खिडक्यांना ग्रिल बसवून घेतले. तिथं ऊन चमकतंय त्याच्यामुळे ते कसं तरी दिसतंय. कामं चालले त्यांची बाहेर, त्याच्यामुळे ते लाकड लावलेले इथं त्यांना थांबाय त्याच्यावर. मुलांचं काय चाललंय कालवा काय म्हणते. तर बघा, ही एक बेडरूम आहे. बेडरूमला पण ग्रिल बसवलेत, लाईटचे पॉईंट काढलेले आहेत. बघा इथे एक लाईटचा पॉईंट आहे आणि त्या साईडला एक आलाय खिडकीपासून. तिकडे फॅनचा येणार आहे. इथे टॉयलेट बाथरूम आहे, पण याच्यातले काय अजून झालेलं नाही. फक्त इथं बाहेरचा पॉईंट आलेला आहे. इथं बेसिन येणार आहे, त्याच्यामुळे इथे बेसिन येणार आहे ह्या साईडला, ह्या भिंतीला. पण याच्यातलं बाकीचं काय झाले नाहीत. हे बसून घेतले त्याचं, खिडक्यांना ग्रिल बसवून घेतले त्याचं. आणि ह्या ग्रिलची डिझाईन काय एवढी नाही आहे, पण आता काय टॉयलेट बाथरूमला अशीच असते. बघा टॉयलेट बाथरूम आहे हे. इथून इकडे आल्यावर एक बेडरूम आहे. तर ह्या बेडरूमला एक इथं म्हणजे सगळीकडे पॉईंट काढलेले. इथे एक पॉईंट काढलेला आहे बघा लाईटचा आणि इकडे एक काढलेला आहे. एक कालवा बंद कर की आणू. आणि सगळ्या खिडक्यांच्या डिझाईन ज्या आहेत त्या ग्रिलच्या, तर मी एकसारख्याच घेतल्यात. छान वाटतात बघा, किती छान वाटते ते फुल असल्यासारखं, त्याच्यामुळे मी अशाच घेतलेल्या आहेत. आणि इकडनं किती छान वाटतंय बघा. इकडे सण आहे पण आता दिसत नाहीये, आज आबाळ आले ना खूप, त्याच्यामुळे त्या साईडला सण असतो. नाही तर बाहेर सगळा मुरुम ते आधी टाकलेला आहे, त्याच्यामुळे काय ए अरे ते नको खाली आणू नको ग बस. काय ए ही माझ्या आधी निघाला वर तो लयच होय. चल तर तुम्हाला आता वरचं दाखवते.
ही जिना आहे. जिना चढल्याच्या नंतर ना बघा इथे एक खिडकी येणार आहे बघा मोठी जिन्याला. काही ग्रिल आहे त्याचं. हे पण काय अजून बसवलेलं नाहीये कारण तिथं बघा ओल्लं काम होतं ते काढलेलं नाही आता, त्याच्यामुळे ते काढल्याच्या नंतर ना हे ग्रिल बसवायचे. तर चला वर. माझ्या आधी मुलंच पाळतात इथं. भीती वाटते एक तर अजून इथे पायऱ्यांना काय बसवलं नाही त्याच्यामुळे मला भीती वाटते आणि मुलं माझ्या आधी पाळतात. इथं बस बाबू, इथं बस. हा बसा. तर बघा बाहेरून हे जे आहे ते वरचे हो स्लॅब बघा जे वरचं आहे ते. आणि वर आता हे आणून ठेवले प्लास्टर साठी बघा. क्रॅशड प्लास्टरचं हे. रेल्वे गेले बघा आता. आवाज आला पण दाखवेपर्यंत तर गेले. तर बघा खूप सुंदर असं ऊन पडलेलं आहे. सूर्य आलेला आहे सूर्याचं. आणि मुलांचं इथं चाललंय अटक मटक चवळी चटक खेळायचं. त्यांना पण शाळेत जायचंय, त्यांचं पण आवरायचंय. पण मी आले होते पाणी मारायला. सो खूप जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुझ्या घराचं काम पूर्ण झालं का, पूर्ण झालं का. सो घराचं काम जर काढलं तर ते लगेच पूर्ण होत नाही. आणि हे फक्त घर नाही तर बंगल्याचं काम धरलेलं आहे. बंगल्याच्या कामाला उशीर लागतोच. घराचं असल्यावर कसं पटपट उरकतं, त्याच्यामुळे काय अजून आवरलेलं नाही. तरी अजून एक 2-4 महिने तर जातीलच सहज असंच मला तर वाटतंय. कारण बाकीचे जे बांधकाम आहे त्याला उचल, बांधकाम सगळं झालेलं आहे. आर्यन बांधकाम सगळं झालेलं आहे. पण आता हेच पुढचं प्लास्टर आलं, फरशी आली, रंग देणं आलं. बाकीचे अजून खूप कामं असतात. फक्त बांधकाम झालं म्हणजे काम झालं असं नसते. त्याच्यामुळे मला वाटतं तरी त्याला 2 ते 4 महिने करेक्ट जाणार ते 4 महिने. त्याच्यामुळे 4 महिने काय काम होणार नाही. खूप जणांचे कमेंट येतात की ताई तुझ्या घराचं काम पूर्ण झालं का, झालं का. तर तुम्हाला दाखवण्यासाठी घराचा आजचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणजे चला तुमच्यासोबत शेअर करावं किती घराचं काम झाले. कारण तुम्हाला पण प्रश्न पडलेत घराचं काम पूर्ण झालं का. पूर्ण झालं तर मी नक्की दाखवणारच आहे. पूजेच्या टायमिंगला पण सगळा व्हिडिओ मी घेणारच आहे. पूजेला पण या सगळ्यांनी. तर आता प्लास्टरचं काम चालू होणार आहे. बाकी जे होतं डिझाईनचं ह्याचं सगळं, ह्या साईडने एक डिझाईन काढलेली, इकडच्या साईडने आणि पुढच्या साईडने एक डिझाईन काढलेली, ते पण काम करून झालेले. फक्त आता प्लास्टरच राहिले. म्हणजे प्लास्टर पासून पुढे कामं राहिलेली आहेत. लाईटीचे पॉईंट काढलेत पण फिटिंग आता त्याच्यात ते वायरी हे टाकायचं ते राहिलेले. सगळीच कामं राहिलेत म्हणायचं अजून तसं म्हणायचं गेलं तर. कारण फक्त जे बांधकाम आहे तेच झाले, बाकी काहीच काम झालेलं नाही. सगळे राहिलेले आहेत कामं. तर मला वाटतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल किती काम झाले किती नाही. आणि पूर्णपणे मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. घर पण सगळं दाखवले तुम्हाला, बाहेरून पण आतून पण किती कामं झालेत. ग्रिल बसवलेले दाखवलेत खिडक्यांना, ते सगळं दाखवलेलं आहे. सो तुम्ही मला वाटतं हा व्हिडिओ बघा म्हणजे मग तुम्हाला समजेल किती काम झाले. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटसुद्धा करणार नाही किती काम झाले. काही जण कसं असतं माहिती आहे का, थंबनेल बघतात आणि व्हिडिओ बघत नाहीत. व्हिडिओ बघायच्या आधीच परत कमेंट करतात ताई तुझ्या घराचं काम किती झाले. तर मला वाटतं कालवा करू नको आणू. तर मला वाटतं त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघावा. जाऊ नको पिलू, हा जा. पूर्ण व्हिडिओ बघावा म्हणजे मग त्यांना पण समजेल किती काम झाले. कारण व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधीच ते कमेंट करत असतात. नुसता थंबनेल बघून किंवा स्टोरी टाकते मी इंस्टाला, स्टोरी बघून त्या स्टोरीला उत्तर देत असतात. तर तसं करू नका. स्टोरी जी बघता तुम्ही त्या स्टोरीच्या खाली मी लिंक दिलेली असते, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत जावा आणि मग कमेंट करत जावा. तर चला तुमचा असा सपोर्ट राहू द्या, असाच आशीर्वाद राहू द्या. जर तुमच्या आशीर्वादाने व्ह्यूज आले चांगले तर मग मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आता
एवढ्या एवढ्यात काही व्ह्यूज येत नाही, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा म्हणजे नाही का मूडच नाही येत अजिबात व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ बनवणंच सोडून दिले. मी 1-2-4 दिवसातून एकदा टाकते. मी रोज व्हिडिओ टाकायचे पण आता रोज व्हिडिओ टाकत नाही, कधीतरी टाकते व्हिडिओ. तर व्ह्यू चांगले आले ना मग रोज व्हिडिओ टाकत जाईल, रोजचं तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल, शेअर करत जाईल माझं रुटीन दररोजचं. तर चला, आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. बाय बाय. मी इथंच व्हिडिओ एंड करते. आणि बाहेरून बघा इकडे किती भारी दिसते, टोपीच्या तिकडे खिडकी, अजून खिडकी ग्रिल पण बसवलं नाही, किती छान वाटते. तर चला बाय. मी आजच्या व्हिडिओ इथं स्टॉप करते. भेटू आपण उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असाच आशीर्वाद जाऊ द्या, असाच सपोर्ट राहू द्या. बाय सगळ्यांना.